विशेष शोध मोहीम, अंबड ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय की मृत्यूचा सापळा. बळी गेला तर विभाग जबाबदार, मी नाही. उपविभागीय अधिकारी राजेश जाधव यांची संतापजनक कबुली. अंबड. लोकात्मा न्यूज. जालना जिल्ह्यातील अंबड येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयाची इमारत सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. दिनांक 5 मे 2026 मंगळवार रोजी दुपारी अंदाजे 2:30 वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या मुख्य वरांड्यातील स्लॅबचा मोठा भाग अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेच्या वेळी तिथे कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या भीषण घटनेनंतर लोकात्मा न्यूजने जेव्हा उपविभागीय अधिकारी राजेश जाधव यांना प्रश्नांच्या कचाट्यात पकडले तेव्हा प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदार चेहरा समोर आला आहे. नेमकी घटना आणि इमारतीची दुरवस्था. अंबड येथील हे शासकीय कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरतानाच छताच्या लोखंडी सळया गंजून उघड्या पडल्याचे भयानक दृश्य दिसते. याच मुख्य रस्त्यावर सिमेंटचे मोठे ढिगारे कोसळत आहेत. आम्ही रोज जीव मुठीत धरून ये जा करतो. हे ऑफिस इतके जुने आहे की छताचा भाग कधीही अंगावर पडू शकतो अशी भीती येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परंतु या गंभीर परिस्थितीवर जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरे ऐकून कोणाचेही डोके सुन्न होईल. लोकात्मा न्यूजचा फोन आणि अधिकाऱ्यांची पळवाट. प्रशासकीय दिरंगाईबद्दल जेव्हा पत्रकारांनी फोनवरून थेट प्रश्न विचारले तेव्हा उपविभागीय अधिकारी श्री राजेश जाधव यांनी दिलेली उत्तरे धक्कादायक होती. प्रश्न: स्लॅब कोसळला असतानाही कर्मचाऱ्यांना तिथे बसण्याची सक्ती का? उत्तर: आम्ही कोणालाही सक्ती केलेली नाही. ज्याला बसायचे त्यांनी बसावे, ज्याला नाही बसायचे त्यांनी बसू नये. प्रश्न: जर उद्या कोणाचा बळी गेला तर जबाबदारी आपली की विभागाची? उत्तर: त्याची जबाबदारी विभाग घेणार, मी कशाला घेऊ? अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकली. प्रश्न: दुरुस्तीचा प्रस्ताव किंवा ऑडिट झाले आहे का? उत्तर: अजूनपर्यंत दुरुस्तीचा काहीच प्रस्ताव पाठवला नाही. ऑडिट कधी झाले माहीत नाही, पण आतापर्यंत ऑडिट झालेच नाही. प्रश्न: कार्यालय दुसऱ्या जागी का हलवले जात नाही? उत्तर: आता बीडीओ यांना लेखी देऊ की कार्यालय उपलब्ध करून द्या? आजवर प्रशासन झोपले होते का? हा प्रश्न येथे उपस्थित होतो. प्रश्न: दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध आहे का? उत्तर: निधी उपलब्ध नाही. कार्यालयातील आनंद. अधिकारी कर्मचारी गायब. या घटनेनंतर कार्यालयाची पाहणी केली असता तिथे केवळ एक ज्युनियर क्लार्क हजर होत्या. कार्यालयात सिनियर क्लार्क, 2 शाखा अभियंता आणि शिपाई असणे आवश्यक असताना हे सर्वजण कर्तव्यावरून गायब होते. ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा सांभाळणारा विभाग स्वतःच किती रामभरोसे चालला आहे हे यावरून स्पष्ट होते. जनतेचा सवाल: बळी गेल्यावरच जाग येणार का? जर उपविभागीय अधिकारीच सांगत असतील की ज्याला बसायचे त्यांनी बसा, तर मग सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची? प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? एखादा कर्मचारी किंवा नागरिक या पडझडीत जखमी झाला तर त्याला केवळ कागदी विभाग जबाबदार असेल की खुर्चीवर बसलेले हे बेजबाबदार अधिकारी? प्रशासनाला इशारा: जर वेळेत या इमारतीचे ऑडिट होऊन दुरुस्ती झाली नाही किंवा कार्यालय सुरक्षित ठिकाणी हलवले नाही तर होणाऱ्या कोणत्याही अपघाताला हे अधिकारीच सर्वस्व जबाबदार राहतील, असा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. पाहत रहा विशेष रिपोर्ट. मृत्यूचा सापळा भाग